न्यायपालिकेचा बाजार म्हणजे आपला भारत देश। 2006 मुंबईच्या ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाला। 187 लोकांचा मृत्यू, 800 पेक्षा जास्त लोक जखमी, 13 जणांना यामध्ये अटक झाली आणि पुढचे 10 वर्षे ही केस स्पेशल कोर्टामध्ये चालवली गेली। 2015 ला कोर्टाने शिक्षा सुनावली, 5 जणांना फाशी, 7 जणांना जन्मठेप आणि एकाची सुटका। आणि आज 24 जुलै 2025 ला एक निकाल लागला या सर्वांच्या बाबतीत आणि सर्वांची निर्दोष सुटका झाली। 800 लोक जखमी, 187 लोकांचा मृत्यू आणि या सर्वांची केस 2006 ते 2025 एवढा वर्ष चालली, पण कोर्टाला दोषी कोण आहेत, ते बॉम्बस्फोट कोणी घडवले हे ठरवता आलं नाही। आणि हे आपल्या देशामध्ये नवीन नाहीये। 2006 मध्ये अब्दुल नासर मदानीला पॅरोलवर सोडण्याची केंद्रात विनंती झाली होती। 2013 मध्ये अफजल गुरुच्या फाशीला सुद्धा राजकारणामुळे उशीर झाला होता आणि सिमी सारख्या संघटनेवर बंदी घालताना न्यायालयात पुरेसे एव्हिडन्स सादर केले नव्हते। आता सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिलेली। काय न्याय देत आहेत यांच्याकडनं आपण न्यायाची अपेक्षा करतोय। अजून काय काय बघून जायचं आपल्याला या देशामध्ये। कोरोना बघितला, भारत पाकिस्तानचं युद्धासारखं वातावरण बघितलं, अजून लय बघायचं।